जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश गाईस. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. माझं नाव दर्शन चौधरी आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या दर्शन चौधरी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपला आजचा ब्लॉग व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर आहे. तर आजची तारीख आहे गाईज 1 मार्च 2026 आणि आपल्या आजच्या तारखेला आहे ना आपल्या रावेर शहरामध्ये ना मोठ्या प्रमाणात असं रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आयोजक आहे ज्ञानेश्वर चौधरी आणि यांचा मागे एकच उद्देश आहे की जे थॅलेसिमिया आजार आहे ना तर यांना गाईज प्रत्येकाला आहे ना 15 दिवसाच्या नंतर रक्त हे शरीरातलं चेंज करावं लागते आणि याला पुरेसं रक्त हे प्राप्त होत नाही. सो त्यामुळे यांना रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळे यांना जे आजाराचे लोक आहेत ना त्यांना रक्त मिळण्यात हे मदत होते. तर त्यामुळे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि गाईज थॅलेसिमिया भरपूर जणांना माहीत नाही आहे की हे काय असते. थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्ताचा आजार आहे ज्यामध्ये शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन तयार होत नाही. अशा रुग्णांना जिवंत राहण्यासाठी नियमितपणे ब्लड ट्रान्सफ्यूजन रक्त चढवावे लागते. नेमकं काय घडते? थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक जेनेटिक्स आजार आहे. आपल्या रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक प्रथिन असतं जे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवतं. थॅलेसेमिया पेशंटच्या शरीरात हे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी यंत्रणा संदोष असते. अपुऱ्या पेशी, कमकुवत पेशी, लवकर नाश होणे. निरोगी माणसाच्या शरीरातील लाल पेशी 120 दिवस जगतात, पण थॅलेसेमिया पेशंटच्या पेशी काही दिवसातच नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्त हे कमी प्रमाणात तयार होते. तर अशाच प्रकारे थॅलेसिमिया आहे आणि चला तर आपण तिथं जाऊयात. आता तिथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे गांधी चौकात. तिथं जाऊ आणि तिथं बघूयात कशा प्रकारे रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडलाच गाईज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला पहिल्यांदा असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण पोहोचलो आहोत भव्य रक्तदान शिबिर येथे गांधी चौकात आणि उत्कृष्ट पद्धतीने रक्तदान शिबिराचं आयोजित करण्यात आलेलं होतं. तर रक्तदान शिबिराची वेळ होती 9 ते 3 वाजेपर्यंत आणि जस्ट आपण एंटर झाल्यावरती इथं नाव नोंदणीचं सेक्शन होतं जिथे की आपण जाऊन सर्वात अगोदर नाव नोंदणी करू शकतो. आणि आपण जस्ट थोडंसं पुढे आलो ना तर इथं जे रक्तदान करत होते ना त्यांच्यासाठी प्रमाणपत्र आणि ट्रॉफ्या हे ठेवण्यात आल्या होत्या आणि जस्ट लगेच रक्तदान होताच त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येत होते. आणि त्यांच्या जस्ट बाजूच्या टेबलवर आहे ना ब्लड हे सॅम्पल घेऊन टेस्ट केलं जात होतं. आणि तुम्ही बघू शकता रक्तदान शिबिराचे आयोजन हे किती उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. बसण्याची मुख्य प्रकारे सोय होती. त्यानंतर जे रक्तदान करायला आले होते त्यांच्यासाठी पोहे, तसेच बिस्किट, कॉफी, केळी अशा प्रकारे त्यांच्यासाठी ठेवण्यात आले होते ज्यामुळे त्यांना रक्त देताना चक्कर वगैरे येणार नाही. त्यानंतर शरीरामध्ये कसली कमतरता भासणार नाही. त्यामुळे सर्वात अगोदर त्यांना नाश्ता हा दिला जात होता आणि त्यानंतरच त्यांना रक्तदान हे करता येत होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं किती जण हे सकाळी 8:30 होत होते, पण 8:30 वाजल्यापासूनच इथं रक्तदान द्यायला लोक हे जमा झाले होते. आणि मुख्यतः ना गाईज रक्तदान करताना लोक खूप घाबरतात की सुई लागेल काय होईल, बट आहे ना इथं रक्तदानाच्या वेळी आहे ना खूप लोकांना बघितलं मी तर कोणाच्याही चेहऱ्यावरती आहे ना असा घाबरटपणा मला वाटला नाही. उलट त्यांना बघितल्यावर आहे ना ते उलट खूप प्रसन्न दिसत होते. कारण की गाईज रक्तदान हेच खरं श्रेष्ठदान मानलं जाते. कारण की ना तुम्ही काहीही दिलं तर कोणाचा जीव वाचवू शकत नाही, पण रक्तदान दिल्यामुळे ना गाईज तुम्ही एखाद्या घराचा मावळता दिवा हा उजळवू शकतात. आणि या रक्तदानाच्या शिबिराच्या वेळी फक्त सर्वसाधारण लोकच नव्हे तर डॉक्टर, त्यानंतर उद्योगी, त्यानंतर नगराध्यक्ष संगीताताई, भास्करदादा महाजन, पद्माकरदादा महाजन यांचीही उपस्थिती लाभली. आणि त्यानंतर आपल्या रावेर नगरीचे नगराध्यक्ष संगीताताई यांच्या हस्ते पूजा करून ज्यांनी रक्तदान केले त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र हे वाटप करण्यात आले. आणि रक्तदानाच्या वेळी आपल्या रावेर नगरीचे भरपूर डॉक्टर इथे उपस्थित राहिले. काही डॉक्टरांनी रक्तदान केले आणि काही डॉक्टरांनी आहे ना प्रत्यक्ष जे रक्तदान करत होते त्यांच्याशी थेट बेडवर जाऊन त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले आणि त्यांना काळजी कशी घ्यायची ते सांगितले. आणि जशी गाईज दुपार व्हायला लागली ना तशी लोकांची गर्दी ही रक्तदानासाठी वाढायलाच लागली होती. रक्तदानाच्या वेळी गर्दी बघून मनाला एक प्रश्न पडला. आपण शहरातील लोकांना आणि गावाकडील लोकांची तुलना करतो. कधीही शहराकडील लोकांना आपण सर्वश्रेष्ठ समजतो आणि गावातील लोकांना कमी लेखतो. पण जेव्हाही गरज पडलेली आहे तेव्हाही गावाकडील लोकच कधीही खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. मग ते कोरोना काळातलं तुम्ही बघू शकता शहरातील लोक गावाकडे येत होते त्या टायमाला गावातील लोकांनीच त्यांना मदत केली होती. शहराकडील मुलगा कधीही गावाकडच्या मुलाला कमी लेखतो.
त्याला कमी शिकलेला समजतो. पण तुम्ही अनुभवलं आहे का, शहराकडील मुलगा आणि गावाकडील मुलामधला फरक? जर एखाद्या रस्त्यावरती कोणी गंभीर जखमी पडलेलं आहे, तर तिथं शहराकडील मुलगा दचकतो, घाबरतो. तो तिथं जाण्यापासून स्वतःला टाळतो. कारण त्याला असं वाटते, की मी तिथं जवळ गेल्यावर माझं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार जाईल. त्यानंतर माझ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतील. पण तिथेच गावाकडील मुलगा सर्वात आधी तिथं धावून जातो. धावून गेल्यावरती त्याला दवाखान्यात नेतो, त्याची काळजी करतो, त्याच्या घरच्यांना इन्फॉर्म करतो. तर अशाच प्रकारे गाईज गावाकडील आणि शहराकडील मुलांमध्ये सुद्धा खूप सारा फरक आहे. आता रक्तदानाच्या वेळेस जर शहराकडील लोकांना आणि गावाकडील लोकांना जर यांच्यामध्ये आपण तुलना केली असती, तर सर्वात अधिक जे लोकं होते ना, ते गावाकडील लोकच पुढे आले असते रक्तदान करायला. तर शहरामध्ये सुद्धा कॅम्प राबवले जातात. तर त्यावेळी गाईज खूप कमी प्रमाणात रक्तदान करायला लोकं तिथे येतात आणि गावाकडील लोकांकडेच हे कॅम्प जास्त प्रकारे सांगायचं तात्पर्य एवढाच आहे, की रक्तदान करताना खूप जण घाबरतात. त्यांना असं वाटते, की नको बाबा रक्त कमी होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला काय गरज पडेल. तर गाईज कधीही आपल्याला सांगून कोणती गोष्ट होत नाही. तर केव्हाही आपत्कालीन येऊ शकते. त्या टायमाला प्रत्येकाला रक्ताची गरज ही भासते. तर आपण जसं रक्त देतो तसंच समोरच्याने देखील रक्त द्यायला पाहिजे. जेणेकरून ते रक्त आपल्या एकमेकांच्या कामी येईल गरजेच्या वेळी आणि आपण एकमेकांचा जीव वाचवू शकू. सो त्यामुळे यात वाईट काहीच नाही आहे. सो रक्तदान हेच खरं श्रेष्ठ दान म्हणून मानले जाते. काय सांगितलं सांगलीला खूप मोठ्या संख्येमध्ये आज ब्लड डोनेशनचा कॅम्प आपल्याकडे चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण हे वर्ष पण केलेलं आहे. काय उद्देश काय आणि काय हे काही संदर्भात आहे त्याची थोडी माहिती द्या. हा एक रक्तदान शिबिर जे आहे ते थॅलेसेमियाच्या मुलांसाठी आयोजित केलेले आहे. आपल्या रावेर तालुक्यामध्ये जवळपास 15 ते 20 असे रुग्ण आहेत. त्यांना दर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान रक्त द्यावं लागतं आणि त्यांच्या रक्ताची गरज त्यांचे आईवडील हे कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून मी सर्व रावेरवासियांना, रावेर तालुक्यातील सर्व रक्तप्रेमींना आव्हान करून मी हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. या तालुक्यामधल्या सर्व थॅलेसेमियाचे जे रुग्ण आहेत यांना या थॅलेसेमियाच्या रक्तदान शिबिरामार्फत सर्वांना मदत होते आणि रक्त मिळणं सोडलं. एक किती टार्गेट असते, किती संख्येमध्ये होऊन जाते ब्लड डोनेशन, तरी पण एक अंदाज दरवर्षीप्रमाणे सर कमीत कमी आपलं आतापर्यंत 200च्या खाली आकडा कधी गेलेला नाही आहे. आतापर्यंत सर्व कॅम्पमध्ये 200च्या वरतीच या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे. कारण जे आव्हान आहे ते आपण भावनिक आव्हान आहे. याच्यामध्ये आपला कुठला काही उत्सव नाही, काही सण नाही, किंवा काही त्योहार नाही, की आपण त्याच्यामध्ये आयोजित केलेलं आहे. हे एक सर्व थॅलेसेमियाच्या मुलांसाठी आहे आणि आपण त्या आव्हान करून आणि सर्व जनता, प्रायव्हेट तालुक्यातले सर्व लोक या रक्तदान शिबिराला सपोर्ट करतात. तसेच यावेळेस खासदार, आमदार, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व डॉक्टर्स यांनी आव्हान करून आणि या रक्तदान शिबिरासाठी सर्वांना प्रेरित केलेलं आहे. सर्व प्रायव्हेट तालुक्यातील सर्व जनता, तसेच सर्व डॉक्टर्स, सर्व लोक, या सर्वांचे मी या आव्हानासाठी सर्वांना आभार मानतो आणि या असंच रक्तदान शिबिरासाठी मला सर्व उत्स्फूर्त प्रतिसाद देत राहू मी सर्वांना विनंती करतो. लाभार्थ्यांना लवकरात लवकर मदत वगैरे भेटते का आपल्याकडून? म्हणजे हे तर थॅलेसेमियासाठी विषय आहे. पण एक जनरल जर कोणाला काही ब्लडची आवश्यकता लागली तर त्यांना मी माझ्याकडून जे कार्ड असतात, ते डिस्काउंटचे कार्ड असतात किंवा काही इमर्जन्सी पेशंट असते त्यांना आम्ही मदत करतो आणि लागलं त्यांना जळगावला रेड क्रॉस सोसायटीमार्फत, तसेच गोलवंकर सोसायटीमार्फत आपण त्यांना रक्तदानची बॅग जी आहे ती त्यांना देत असतो. आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे रक्तदानाच्या शिबिरामध्ये. रक्तदान शिबिर आयोजित करणारे आमचे बंधू श्री ज्ञानेश्वर चौधरी. खरं तर हा माणूस एक सर्वसाधारण व्यक्ती असल्यावरही ज्या पद्धतीने हे दरवर्षी या अशा पद्धतीचे जे रक्तदान शिबिर घेतात ते खरंच ह्या माणसाला मी संघर्ष योद्धा असं नाव देईल. कारण की थॅलेसेमिया हा आजार काय आहे हेच लोकांना मुळात माहीत आहे. थॅलेसेमिया हा असा एक आजार आहे की जो कमी वयाचे मुलं आणि मुली यांना होत असतो आणि तो दुर्धर आजार आहे. या आजाराला त्या पेशंटसाठी दर 15 दिवसाने किंवा त्यापेक्षा 1 महिन्याने दरवेळेस त्यांचं डायलिसिस म्हणजे त्यांना रक्त बदलावं लागतं आणि सर्वसाधारण व्यक्तीला हे शक्य नाही. त्यासाठी ज्ञानेश्वर भाऊ या रावेर शहरात आणि रावेर तालुक्यात जवळजवळ 15 असे थॅलेसेमियाचे पेशंट आहेत. त्या सगळ्यांसाठी रक्ताचा पुरवठा व्हावा योग्य वेळेस म्हणून अशा पद्धतीचे रक्तदान शिबिर घेत असतात आणि आतापर्यंत बरेच असे रक्तदान शिबिर झाले.
परंतु ज्ञानेश्वर भाऊंना यांच्या या परिस्थितीत, सर्वसाधारण परिस्थितीत असताना सुद्धा आपल्या केंद्रीय मंत्रीपासून तर खाली नगरसेवक लोकांपर्यंत सगळ्यांनी स्वतःने स्वयंप्रेरणेने अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून लोकांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर आज या पद्धतीचा असा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या या रक्तदान शिबिराला मिळालेला आहे. यापुढेही जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वर भाऊंना अशा पद्धतीची जेव्हा गरज असेल तेव्हा आपण सर्वांनी आज जसे हजर राहिलात तसे यापुढेही मदत करावी अशी विनंती करतो, आवाहन करतो आणि परत आपण इथे आलेल्या रक्तदात्यांचे आभार मानतो आणि थांबतो.